फारच अप्रतिम चव आणि सोबतच एकदम कुरकुरीत असे आपण बटाट्याचे आज काप बनवून घेणार आहोत। तर आता यासाठी लागणारा आपण साहित्य बघून घेऊया। तर यामध्ये आपण 1-2 बटाटे आपल्याला जितक्या क्वांटिटी मध्ये बनवायचे असेल तेवढे घेऊ शकतो। आपल्याला नॉर्मलच एक बटाटा घ्यायचा आहे, त्याची साल स्वच्छ धुवून आणि बटाटा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे। आपल्याला स्वच्छ केल्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे काप करून घेणार आहोत। तुम्ही उभे किंवा आडवे तुम्हाला हवे तसे करून घेऊ शकता। इवन आपली जी काही बटाट्याची स्लाइस असेल ती थोडीशी मीडियमच आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून बटाटे छान शिजतातही आणि त्याला क्रिस्पीनेस जो असतो तो देखील फार सुंदर येतो। पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही बटाट्याचे काप बनवून घेऊ शकता। तर इथे मी पूर्ण बटाटा व्यवस्थित असा चिरून घेणार आहे। तर व्यवस्थित असा बटाटा कापून घेतल्यानंतर आपण याला स्वच्छ असं धुवून देखील घेणार आहोत, जेणेकरून बटाटा आपला काळा देखील पडत नाही आणि थोडेसे जे काही बटाट्याचा कलर असेल तो देखील छान असा मेंटेन राहतो। तर व्यवस्थित असं आपण आता पूर्ण बटाटा कट करून घेतलेला आहे। पाहू शकता एकदम व्यवस्थित असे आपण ह्याचे काप करून घेतलेले आहेत। थोडेसे मीडियम साइजचे काप असल्यामुळे बटाटा शिजतो देखील छान। जर तुम्हाला साली सकट हवा असेल बटाटा तर तुम्ही तसा देखील नक्कीच ठेवू शकता। तर अशा प्रकारे आता आपण एक छोटासा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडासा जो काही आपला बटाटा आपण चिरून घेतला होता तो व्यवस्थित असा आपण स्वच्छ करून घेऊया, व्यवस्थित असा आपण धुवून घेऊया। आणि त्यानंतर स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर थोडंसं आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे किंवा एखाद्या सुती कपड्याने आपल्याला व्यवस्थित असं पाणी सोक करून घेतल्यानंतर इथे आपण बटाटे ठेवून घेत आहोत। तुम्हाला जितके काही बटाटे यूज करायचे असतील किंवा सगळे करायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता। तर इथे मी काही बटाटे घेतलेले आहेत सुरुवातीला आणि त्यामध्ये आता आपण छान असं मीठ, चटणी, जे काही तुमचे इन्ग्रेडियंट्स असतील, जे काही तुम्हाला उपयोगात आणायचे असतील ते इथे यूज करायचे आहेत। सुरुवातीला व्यवस्थित असा थोडासा सेपरेटच बटाटा ठेवत आहे, जेणेकरून आपण मीठ, मसाला जे काही यामध्ये ॲड करू ते व्यवस्थित असं इक्वली सगळीकडे कोट होईल, व्यवस्थित असं छान असं कोटिंग तयार होईल। थोडंसं सुरुवातीला इथे मी मीठ ॲड केलेलं आहे। मीठ आपल्याला चवीनुसारच ॲड करायचं आहे, जितके क्वांटिटीमध्ये तुमचा बटाटा असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे। त्यानंतर थोडीशी आपण हळद इथे घेतलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला। तर इथे तुम्ही तुमचा घरगुती कोणताही मसाल्याचा उपयोग नक्की करू शकता। आणि त्यानंतर आपण इथे थोडीशी लाल मिरची पावडरचा यूज करणार आहोत, जेणेकरून कलर देखील खूपच छान येतो। त्यानंतर इथे मी थोडीशी धना पावडर ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे याचा उपयोग करू शकता किंवा जर तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर इथे ॲड करायची असेल तर ती केली तरी देखील चालणार आहे, किंवा पूर्ण बटाटा छान असा फ्राय झाल्यानंतर गार्निशिंगसाठी यूज केली तरी देखील चालणार आहे। दोन्हीही ऑप्शन करेक्ट आहेत आणि दोघांची देखील चव फारच सुंदर येते। तर व्यवस्थित असा आपण आता मसाला कोटिंग करून घेतल्यानंतर याला एक 10 ते 15 मिनिटे साईडला ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे मीठ किंवा आपण जो काही मसाला यामध्ये यूज केलेला आहे तो छान असा मुरतो आणि बटाट्याची टेस्ट देखील फारच सुंदर अशी येते। आता यामध्ये तुम्ही थोडीशी आलं लसूण पेस्ट यूज करू शकता किंवा थोडासा लिंबूचा रस देखील उपयोग करू शकता। दोघांची देखील टेस्ट फारच अप्रतिम येते। परंतु तुम्हाला आपल्या साध्या घरगुती सामानामध्ये जर अशा प्रकारे बटाट्याचे छोटेसे काप करून घ्यायचे असतील तर फक्त मीठ, हळद आणि आपला जो काही घरगुती मसाला आहे त्याचा उपयोग करून देखील हे जे बटाट्याचे काप आहेत त्यांची चव फारच सुंदर अशी येते। तर आता याला व्यवस्थित असं मी साईडला ठेवून घेणार आहे आणि एक 10 ते 15 मिनिटांनंतर आपण आता याचं काय करणार आहोत तर याला छान असं डीप करून घेणार आहोत तांदूळ आणि रव्याच्या मिश्रणामध्ये। तर त्यासाठी इथे मी छोटीशी डिश घेतलेली आहे, त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपल्याला जितका हवा असेल तितका इथे रवा ॲड करून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडासा आपला घरगुती लाल मसाला आणि थोडीशी आपण हळद देखील ॲड करणार आहोत आणि सोबतच ॲड करणार आहोत इथे आपण तांदळाचं पीठ। तर पाहू शकता इथे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे। आपण जितका आपल्याला क्रिस्पीनेस हवा असेल त्याप्रमाणे इथे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे, घरगुती लाल मसाला आपण इथे ॲड केलेला आहे। छान असं याला आपण आता मिक्स करून घेऊया। हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकता। मी हळद सुरुवातीलाच व्यवस्थित अशी ॲड केली होती, त्यासाठी मी या मिश्रणामध्ये ॲड केलेली नाही। आता आपण काय करणार आहोत, हे बटाटे छान असे यामध्ये डीप करून घेणार आहोत आणि डीप करून आपण डिशमध्ये साईडला ठेवून घेणार आहोत आणि एकसाथच आपण सर्व बटाटे छान असे फ्राय करून घेणार आहोत।
तर व्यवस्थित असं आपण कोटिंग करून घेऊया। रवा आणि तांदळाच्या पिठाचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित केल्यामुळे बटाट्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो फारच सुंदर येतो आणि बटाटा छान कुरकुरीत आणि टेस्ट देखील फारच सुंदर येते। तर ज्याप्रमाणे आपण आज बटाट्याचे काप बनवलेले आहे त्याप्रमाणे आपण सुरणाचे काप किंवा वांग्याचे छोटे छोटेसे काप ते देखील बनवू शकतो। त्यांची देखील टेस्ट फार सुंदर येते आणि खूप सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपण कोणतीही जी भाजी असेल त्याचे काप बनवू शकतो। तर आता व्यवस्थित असं मी थोडंसं कोटिंग करून घेतल्यानंतर इथे एक मी फ्राय पॅन ठेवलेला आहे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला ठेवायचं आहे। जितकं आपल्याला तेल हवं असेल तितकं आपल्याला व्यवस्थित असं ॲड करून घ्यायचं आहे। तेल छान असं तापायला द्यायचं आहे, म्हणजे आपला जो फ्राय पॅन आहे तो व्यवस्थित असं आपल्याला गरम करायचा आहे। जर फ्राय पॅन व्यवस्थित गरम झाला नसेल आणि तुम्ही डायरेक्टली त्यामध्ये कोणताही पदार्थ शिजवत असाल तर काय होतं, त्यामुळे तेल खूप जास्त शोषून घेतं। त्यासाठीच आपल्याला व्यवस्थित असा फ्राय पॅन गरम करून घ्यायचा आहे। पाहू शकता थोडासा रवा ॲड करून मी बघितला होता आणि आता त्यानंतर आपण व्यवस्थित असं सर्व बटाट्याचे काप यामध्ये ॲड करून घेत आहोत। तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे काय होतं, व्यवस्थित बटाटा शिजतो देखील आणि त्याला अजिबात तेल राहत देखील नाही। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून पहा। तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने नक्कीच करत असाल, काही वेगळी टेक्निक असेल, कोणताही अजून थोडा कमी तेलाचा उपयोग करून किंवा वेगळा मसाल्याचा उपयोग करून जर तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याचे काप बनवत असाल तर मला नक्की कळवा। मी देखील त्या प्रकारे एकदा तरी नक्कीच बनवून पाहीन। तर अशा प्रकारे मी छान असे बटाटे ॲड केलेले आहेत। इथे तुम्ही कोणत्याही झाकणाचा उपयोग केला नाही तरी देखील चालणार आहे, कारण बटाटे जी स्लाइस आहे ती खूपच एकदम छोटी असल्यामुळे, खूपच थोडेसे मीडियम साईजचे असल्यामुळे ते व्यवस्थित असे शिजतात देखील। त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या झाकणाचा इथे उपयोग करायचा नाही। तर जितके आपल्या फ्राय पॅन मध्ये बसत आहेत त्याप्रमाणे इथे मी बटाट्याचे काप ॲड केलेले आहेत आणि आता आपण ह्याला छान असं शिजवून घेणार आहोत। तर व्यवस्थित 5 ते 7 मिनिटे शिजल्यानंतर आपण आता ह्याला दोन्ही साइडने व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण जी काही आपली खालची बाजू आहे बटाट्याची त्याला आपण पलटून घेणार आहोत। तर पाहू शकता खूप छान असं याला व्यवस्थित असं फ्राय देखील होत आहेत बटाटे आणि त्यासोबतच आता आपण ह्यांना उलटे करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी वरची बाजू आहे ती देखील फार व्यवस्थित अशी इथे फ्राय होईल आणि त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो देखील फारच सुंदर येईल। तर व्यवस्थित असे आता आपण बटाट्याचे जे काप आहेत त्यांना उलटे करून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो वरचा पार्ट आहे तो देखील छान असा इथे शिजेल आणि व्यवस्थित असा कुरकुरीत देखील होईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे जे बटाट्याचे काप आहेत त्यांना उलटून घ्यायचं आहे आणि अगदीच एक 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे पाहू शकता खूपच छान आणि खूपच सुंदर असे आपले हे बटाट्याचे काप आहेत। हे अगदी झटपट आणि खूपच टेस्टी असे बनून रेडी आहेत। तर आता यांना आपण व्यवस्थित असं काढून घेणार आहोत। तर पाहू शकता आपला छान क्रिस्पी असा कुरकुरीत असा बटाट्याचे काप बनवून रेडी आहेत। आता जे काही थोडेसे उरलेले बटाट्याचे काप होते ते देखील मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे खूपच कुरकुरीत आणि खूपच टेस्टी असे बटाट्याचे काप आपले बनवून रेडी आहेत। अगदी सहजच डाळ भात किंवा अगदी चपाती सोबत देखील आपण नक्कीच खाऊ शकतो आणि लहानांसोबत मोठ्यांना देखील हे जे बटाट्याचे काप आहेत ते अगदी फारच आवडतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून मी जी कोणती नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत।